9 ऑगस्टला आदिवासींचा गौरव, आजही ओढ्यातून प्रेतयात्रा। खोपोलीतील आदिवासी वाड्या वस्त्यांच्या विकासासाठी निधीचा अभाव ठरतोय मोठा अडसर। खोपोली मोठ्या जल्लोषात 9 ऑगस्ट रोजी आदिवासी दिन साजरा करण्यात आला। संस्कृतीचा, परंपरांचा आणि योगदानाचा गौरव करण्यात आला। मात्र या गौरवाच्या दुसऱ्याच बाजूला खोपोलीतील आदिवासी बांधवांच्या आयुष्यातील मूलभूत व्यथा आजही कायम असल्याचे वास्तव समोर येत आहे। जिवंतपणी रस्त्यासाठी संघर्ष आणि मृत्यूनंतर अंतिम प्रवासासाठीही ओढ्यातून वाट काढण्याची वेळ येत असेल तर आदिवासी विकासाच्या योजनांचा आणि 5% निधीचा लाभ शेवटच्या वाडीपर्यंत पोहोचतोय का? हा प्रश्न आता शासनासमोर उभा राहिला आहे। खोपोली नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 9 मध्ये सुमारे 19 गावे आणि अनेक आदिवासी वाड्या वस्त्या डोंगर दऱ्यांमध्ये विखुरलेल्या आहेत। रस्ते, पायवाटा, पूल, पाणी, वीज, गटारे, आरोग्य आणि स्वच्छता अशा मूलभूत सुविधांसाठी नागरिकांना आजही संघर्ष करावा लागत आहे। मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी नदी नाल्यातून वाट काढत जाण्याचे चित्र चर्चेत आल्याने या परिस्थितीची तीव्रता अधोरेखित झाली आहे। पावसाळ्यात नदी नाले भरून वाहत असताना आजारी व्यक्ती, गर्भवती महिला, वृद्ध किंवा रुग्णाला मुख्य रस्त्यापर्यंत आणणेही जीवघेणे ठरू शकते। त्यामुळे केवळ विकासकामे जाहीर करण्यापेक्षा दुर्गम वाड्यांसाठी स्वतंत्र निधी आणि स्वतंत्र कृती आराखडा तयार करणे लोकप्रतिनिधींना आवश्यक आहे। आदिवासी विकासासाठी पालिका स्तरावर निधी अपुरा पडत असणे स्वाभाविक आहे। शासनाकडून निधीच्या विविध तरतुदी होत असल्या तरी त्याचा प्रत्यक्ष परिणाम वाडी वस्त्यांमध्ये दिसत नसेल तर निधीचे नियोजन, वितरण आणि वापर याचा आढावा घेणे गरजेचे आहे। प्रत्येक वाडीची पाहणी करून निधी, प्रलंबित विकासकामे करण्याची मागणी आता पुढे येत आहे। दरम्यान काही भागांतील आदिवासी जमिनींच्या वापराबाबतही प्रश्न उपस्थित होत असून गैरादिवासींकडून जमीन वापराच्या तक्रारींची महसूल प्रशासनाने वस्तुनिष्ठ चौकशी करणे, सरकार दप्तरी आदिवासी कुळ हक्क अधिकार प्राप्त झाल्यास त्यांना त्या ठिकाणी आवश्यकतेनुसार पुनर्वसन, स्थलांतर आणि जमीन हक्काच्या प्रश्नांवरही शासनाने स्पष्ट भूमिका घेणे महत्त्वाचे ठरणार असल्याचे मत व्यक्त होत आहे। आदिवासी दिनाचा गौरव केवळ एका दिवसापुरता न राहता निधी, रस्ता आणि मूलभूत सुविधा यांच्या रूपाने वर्षभर दिसला पाहिजे। खोपोली प्रभाग क्रमांक 9 साठी विशेष निधी मंजूर करून सुरक्षित रस्ते, पूल, पाणी, वीज, आरोग्य व दळणवळण व्यवस्था उभारण्याची तातडीची गरज आहे। नदी नाल्यातून वाट काढणाऱ्या आदिवासी बांधवांच्या पावलांना विकासाचा रस्ता कधी मिळणार? या प्रश्नाकडे आता शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने पाहण्याची वेळ या निमित्ताने समोर आली असल्याने स्थानिक प्रशासनाने आमदार, खासदार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे आदिवासी मंत्री डॉ. अशोक उईके यांच्या दालनातील पुढील काळात शिष्टमंडळाची बैठक घेणे महत्त्वाचे ठरणार आहे।